नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. पंढरीच्या वारीत माऊली लीन, तरीही जनसेवेचा यज्ञ अविरत. विकास कदम यांचा वाढदिवस ठरला विद्यार्थी प्रेरणा सोहळा. कवटेमहांकाळ विशेष प्रतिनिधी. सांगली जिल्ह्यातील कवटेमहांकाळ तालुक्यातील कदमवाडीच्या मातीतून आपल्या कष्टाच्या जिद्दीवर मुंबईच्या व्यावसायिक नभांगणात कर्तृत्वाचा सूर्य तळपवणारे आणि रंजल्या गांजल्यांच्या आयुष्यात आशेचा किरण बनून अवतरलेले व्यक्तिमत्व विठोबा माऊली इन्फ्रा प्रोजेक्टचे प्रमुख विकास तुकाराम कदम यांचा वाढदिवस नुकताच अत्यंत उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात संपन्न झाला. विठ्ठलाचे निस्सीम भक्त असलेले विकास कदम हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला गेले असल्यामुळे वाढदिवसाच्या मुख्य दिवशी ते स्वतः उपस्थित नव्हते. मात्र त्यांच्या अनुपस्थितीतही त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा सुगंध या उपक्रमातून सर्वत्र दरवळला. शेठ हे नाव यशाचे प्रतीक असले तरी त्यांच्या हृदयस्थानी असलेल्या जनसेवेच्या पवित्र भावनेमुळे सर्वसामान्यांच्या मनात ते केवळ एक उद्योजक नसून माऊली म्हणून वसलेले आहेत. बालपणीच आई वडिलांचे छत्र हरपल्यानंतर हालाकीच्या परिस्थितीवर मात करत विठ्ठलाच्या चरणी श्रद्धा ठेवून मुंबईच्या रिक्षा चालकापासून ते एका यशस्वी उद्योजकापर्यंतचा त्यांचा प्रवास हा ध्येय वेड्या तरुणांसाठी एखाद्या दीपस्तंभासारखा प्रेरणादायी आहे. यशाची शिखरे पादाक्रांत करत असतानाही आपल्या मुळाशी असलेली नाळ घट्ट जपणारे कदम हे प्रसिद्धीच्या झगमगाटापेक्षा निस्वार्थ समाजकार्याला नेहमीच अधिक महत्त्व देतात. यावर्षीचा वाढदिवस साजरा करताना कोणताही दिखाऊपणा न करता समाज उपयोगी उपक्रमांवर भर देण्यात आला होता. विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी आणि उपस्थितांनी केक कापून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी केवळ औपचारिकता म्हणून नव्हे तर खऱ्या अर्थाने गरजूंच्या आयुष्यात आनंद पेरण्यासाठी विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तर युवा पिढीच्या शारीरिक आणि मानसिक घडणीसाठी क्रीडा साहित्याचेही वाटप करण्यात आले. दुपारी आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनाचा आस्वाद सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे घेतला, ज्यामुळे वातावरणात एक वेगळेच आपलेपण निर्माण झाले होते. हा सोहळा केवळ वस्तूंच्या वितरणापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो एका मूल्याधिष्ठित प्रेरणेचा प्रवास ठरला. या उपक्रमांवेळी घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच नितीन कांबळे यांनी प्रत्येक शाळेत जाऊन विकास कदम यांच्या संघर्षमय आयुष्याची यशोगाथा मांडली. नितीन कांबळे यांनी आपल्या प्रतिपादनात सांगितलं की विकास कदम यांचे आयुष्य म्हणजे जणू एक प्रेरणादायी महाकाव्य आहे, जिथे शून्यातून विश्व निर्माण करताना त्यांनी गरिबीच्या चटक्यांपासून ते समाजसेवेच्या समृद्धीपर्यंतचे सर्व टप्पे निष्ठेने उमटवले आहेत. संकटकाळी ढाल बनून उभ्या राहणाऱ्या माऊलींच्या जीवनातील संघर्षाची ही कथा आजच्या पिढीसाठी दिशादर्शक आहे. आज ते पंढरीच्या वारीत विठ्ठलाच्या चरणी लीन असले तरी त्यांच्या माणुसकीच्या कार्याचा वारसा आपण सर्वजण पुढे नेत आहोत. केवळ मोठे होणे महत्त्वाचे नाही, तर मोठे झाल्यावर समाजाला काय दिले हे महत्त्वाचे आहे. आणि विकास कदम यांच्यातील मीपणा विसरून माऊली म्हणून काम करण्याची वृत्ती ही समाजासाठी सर्वात मोठी संपत्ती आहे. कांबळे यांनी जेव्हा विकास शेठ कदम तथा माऊली यांचा बालपणीतील संघर्ष, मुंबईतील कष्टाचे दिवस आणि त्यानंतरही त्यांनी जपलेली माणुसकी याची कथा सांगितली, तेव्हा उपस्थित मुलांचे डोळे पाणावले होते. आणि स्वतःच्या आयुष्यातील कष्टाचे रूपांतर त्यांनी दुसऱ्यांच्या आयुष्यातील आनंदात कसे केले हे ऐकून प्रत्येक विद्यार्थी एका नव्या प्रेरणेने भारावून गेला होता. हा कार्यक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता तो मुलांच्या मनात माणुसकीचे बीज पेरून गेला. वृक्षारोपणाद्वारे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करत विकास शेठ कदम तथा माऊली यांच्या जनसेवेचा हा यज्ञ यावर्षीही अत्यंत दिमाखात आणि चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला. त्यांच्या कार्याचा हा प्रकाश असाच हजारो घरांमध्ये आनंदाची ज्योत पेटवत राहो ही सदिच्छा या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व स्तरातून व्यक्त करण्यात आली. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.